नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण. चला तर मग सुरू करूया. विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाचा नवा ध्यास, विज्ञानाने होतो देशाचा विकास, विज्ञानाने होतो देशाचा विकास. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या बालवैज्ञानिक मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन. सर्वात आधी तुम्हा सर्वांना या मंगल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते, पण विज्ञानाची सुरुवात ही कुतूहलातून होते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन म्हणजे विज्ञान. आजचा हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी लावलेल्या रामन इफेक्ट या शोधामुळे संपूर्ण जगात भारताचे नाव आदराने घेतले गेले. 1930 मध्ये त्यांना यासाठी विज्ञानातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार मिळाला. मित्रांनो, आज आपण ज्या जगात जगतो आहोत ते विज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाचाच आधार घेतो. मोबाईल, इंटरनेट, वीज, औषधे आणि अंतराळातील प्रगती हे सर्व विज्ञानाचेच चमत्कार आहेत. पण विज्ञान म्हणजे फक्त यंत्रे किंवा मोबाईल नव्हे. विज्ञान म्हणजे अंधश्रद्धा सोडून सत्याचा स्वीकार करणे होय. आपल्या मनात का, कसे आणि कधी हे प्रश्न निर्माण होणे म्हणजेच आपल्यातल्या वैज्ञानिकाचा जन्म होणे होय. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे की स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. विज्ञानाच्या माध्यमातून आपण अशीच मोठी स्वप्ने पाहूया आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करूया. चला तर मग आज आपण संकल्प करूया की आपण विज्ञानाचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करूया. शेवटी इतकेच म्हणेन, विज्ञानाची धरूया कास, करूया राष्ट्राचा विकास, करूया राष्ट्राचा विकास. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.